नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये. बघा, अंगणवाडी सेविकांना मदतनीस अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधून ही न्यूज आलेली आहे. अंगणवाडी सेविका मदतनीसांची पदभरती ही सुरू झाली आहे, परंतु फक्त ही एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही. बघा ताईंनो, 31 एप्रिल रोजी, सॉरी 30 एप्रिल रोजी भरपूर अंगणवाडी सेविका या रिटायर झालेल्या आहेत. काही ठिकाणी मदतनीस ताई रिटायर झाल्या, तर काही ठिकाणी अंगणवाडी सेविका या रिटायर झालेल्या आहेत. त्यामुळे आता खूप मोठी पदभरती ही निघालेली आहे. प्रत्येक जिल्ह्याची तारीख वेगवेगळी असू शकते, आकडेवारी वेगवेगळी असू शकते, परंतु ती भरती प्रक्रियेची सुरुवात आता झालेली आहे. आता आपण जी जाहिरात पाहत आहोत ते अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील आहे. तर बघा ताईंनो, प्रत्येक ठिकाणी भरती निघालेली आहे. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी नक्कीच संपर्क करा. आपल्या मैत्रिणी जर त्या गावामध्ये असतील तर नक्कीच त्यांना या भरती संदर्भात कळवा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना याची योग्य आणि खात्रीशीर माहिती पोहोचेल. तर बघा ना ताईंनो, ही अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यामधील ही न्यूज आहे, जाहिरात आलेली आहे लोकमत मध्ये. या ठिकाणी बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस यांची रिक्त जागा कोठे कोठे आहे याची सर्व डिटेल्स मध्ये माहिती देण्यात आली आहे. तसेच बघा, अर्ज म्हणजे अर्ज भरण्याचा कालावधी कशा पद्धतीने असणार, अर्जाची छाननी कधी होणार, निवड यादी कधी लागणार, हरकतीचा कालावधी आणि अंतिम निवड याची सर्व डिटेल्स मध्ये माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. बघा ताईंनो, अंगणवाडी सेविकांची प्रकटन जाहिरात आलेली आहे. बघा, वडगाव गुंड अंगणवाडी सेविकेची जागा रिक्त आहे. त्याच्यानंतर बघा, बिरोली बिरोली गावठाण सेविकेची जागा रिक्त आहे. वडनेर हवेली सेविकेची जागा रिक्त आहे. रुई छत्रपती सेविकेची जागा रिक्त आहे. आणि सुपा या ठिकाणी सेविकेची जागा रिक्त आहे. आता मदतनीसांची जागा कोठे कोठे रिक्त आहे बघा. निघोज, तनपुरे वाडी नंबर 1, वडझिरे, एरंडेमाळा, कडूस मदतनीसांची जागा रिक्त आहे. वडनेर हवेलीमध्ये देखील मदतनीसांची जागा रिक्त आहे. घाणेगाव मध्ये देखील मदतनीसांची जागा रिक्त आहे. आणि रांजणगाव मशिद या ठिकाणी देखील मदतनीसांची जागा रिक्त आहे. आता अर्ज करण्याची प्रक्रिया बघा कशा पद्धतीने असणार आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 8 जुलै 2026 पासून 21 जुलै 2026 पर्यंत असणार आहे. अर्ज छाननी त्याच्यानंतर 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत अर्ज छाननी होणार. त्याच्यानंतर पहिली निवड यादी, परत हरकतीचा कालावधी आणि अंतिम निवड ही या पद्धतीने होणार आहे. बघा ताईंनो, आता अंगणवाडी सेविका होण्यासाठी किंवा अंगणवाडी मदतनीस होण्यासाठी अगोदर त्या महिलेची 12वी पास असणे आवश्यक आहे. आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांचे गुणांकन कशा पद्धतीने केले जाते हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर बघा ताईंनो, अंगणवाडी सेविका होण्यासाठी त्यांच्या गुणांची कशा पद्धतीने आकडेवारी काढली जाते, म्हणजे त्यांना कशा पद्धतीने टक्केवारी दिली जाते हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर बघा, सेविका मदतनीस होण्यासाठी कमीत कमी 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. जास्तीत जास्त शिक्षण असले तरी देखील चालणार आहे. त्याचं बघा कशा पद्धतीने त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. 80% गुणापर्यंत, म्हणजे 80% किंवा 80% पेक्षा जास्त जर 12वी मध्ये जर गुण असतील तर त्यांना 60 मार्क भेटणार आहेत. 70 ते 80 दरम्यान असेल तर 55 भेटणार आहेत. 60 ते 70 दरम्यान जर गुण असतील तर 50 भेटणार आहे. आणि 50 ते 60 दरम्यान जर त्यांना टक्केवारी 12वी मध्ये असेल तर 45 गुण भेटणार आहेत. तर बघा, आणि ज्यांना 40 पेक्षा कमी टक्केवारी असतील त्यांना 25 गुण हे ग्राह्य धरले जाणार आहे. त्याच्यानंतर बघा, 2 नंबरचा ऑप्शन बघा, पदवीधर. म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, BA, BCom किंवा BSc तिन्हींपैकी काही झालं असेल तर तुम्हाला 10 मार्क भेटणार आहेत. जर तुमचं पदव्युत्तर म्हणजे MA, MCom, MSc झाले असेल तर तुम्हाला 4 मार्क भेटणार आहेत. त्याच्यानंतर बघा, डी झालं असेल तर 2 मार्क, बी झाले असेल तर 2 मार्क या पद्धतीने मार्क भेटणार आहेत. त्याच्यानंतर बघा, 6 नंबरचं बघा, शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, ज्याला आपण MSCIT म्हणतो, किंवा इतर कोणतीही CCC असेल किंवा टायपिंगची एक्झाम जर पास झाला असेल तर तुम्हाला 2 मार्क भेटणार आहेत. त्याच्यानंतर बघा, अतिरिक्त 20 गुण आहेत. ते 20 गुण कसे आहेत बघा, इथं झालं हे 80 मार्काचं झालं इथं. आता जे खालचे 20 गुण आहेत ते कशा पद्धतीने असणार बघा. जे 20 गुण आहेत ते विधवा, अनाथ महिलांना, म्हणजे जर तुम्ही विधवा असाल, अनाथ असाल तर तुम्हाला डायरेक्ट 10 गुण भेटणार आहेत. अनुसूचित जाती किंवा जमातीमधून असाल तर डायरेक्ट 5 गुण भेटणार आहेत. इतर मागास वर्ग म्हणजे OBC मध्ये किंवा विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असेल तर 3 गुण भेटणार आहेत. आणि अंगणवाडी सेविका मदतनीस, मी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा जर अनुभव असेल तर तुम्हाला 5 मार्क भेटणार आहेत. या पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनीसांची नियुक्ती ही केली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना, जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून
प्रत्येक जिल्ह्याची बघा टप्प्याटप्प्याने जाहिरात सुरू झालेली आहे. तुम्ही ज्या ठिकाणी महिला व बालविकास विभागचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करू शकताय, की जाहिरात कधी येणार आहे. 30 एप्रिल रोजी भरपूर अंगणवाडी सेविका, मदतनीस ताई या रिटायर झालेल्या आहेत. त्यामुळे महिलांसाठी इथं पुन्हा सुवर्ण संधी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना आणि मित्र शेअर करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.